जर तुम्ही नवरा माझा नवसाचा पिक्चर बघितला असेल तर हे मंदिर तुम्ही लगेच ओळखाल. येस, तर हे आहे गणपतीपुळेचं गणपती मंदिर. तर आजच्या दिवसामध्ये आपण गणपतीपुळे एक्सप्लोर करणार आहोत आणि आपण बघणार आहोत याच्यामध्ये अजून काय काय फिरण्यासारख्या जागा आहेत त्या. तर आता 12 वाजलेत आणि बरोबर आता गणपतीची आरती सुरू झाली आणि आता आपण तिकडे चाललो आहे. आरती झाल्यानंतर महाप्रसाद घ्यायला लोकांची प्रचंड गर्दी असते आणि या महाप्रसादामध्ये खिचडी आणि कधी कधी बुंदी देखील असते. मंदिराच्या या प्रशस्त आवारात महाप्रसाद ग्रहण करण्याची सोय असते आणि सर्वात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसाद खाऊन झाल्यानंतर इथे शिस्तबद्धरित्या प्लेट्स आणि चमचे डब्यात जमा केले जातात. म्हणत होते की आता दर दिवशी एकच असतो हा प्रसाद आणि कधी कधी गारगी चतुर्थी वगैरे असते किंवा अजून काहीतरी गणपतीचे सण असतात तेव्हा तो जरा वेगवेगळं असतं किंवा पूर्ण जेवण असतं. पण नॉर्मली तुम्हाला रोज महाप्रसाद वगैरे भेटतो इकडे. गणपती मंदिराच्या मागे एक टेकडी आहे, त्याला पण गणपतीचं रूपच म्हटलं जातं आणि त्याची प्रदक्षिणा घातली जाते आणि ह्या गणपतीला नवसाचा गणपती म्हणून ओळखलं जातं, तुम्हाला तर माहीतच आहे. पण हा गणपती इथे आला कसा? तर आता मी जिथे राहत होतो त्या काकाने मला असं सांगितलं की गणेश गुळे म्हणून एक गाव आहे, पावस गावाच्या बाजूला एक गणेश गुळे म्हणून गाव आहे, तिथून तो गणपती आला. आणि कुठे कुठे अशी पण बातमी मिळते की आता एक भटजी होते, आता त्यांचं नाव तर माहीत नाही, पण त्यांना स्वप्नात साक्षात्कार झाला आणि त्याच्यानंतर मग गणपती अवतरले, असे काही ती स्टोरी आहे. मी जेवढी ऐकली ना जास्तीत जास्त ती हीच होती, गणेश गुळे गावातून गणपती आला. आता तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर इकडे एक पुस्तक पण आहे, श्री क्षेत्र गणपतीपुळे परिचय म्हणून. तर त्याच्यामध्ये पण माहिती आढळते. तुम्ही पूर्ण गणपतीपुळे फिरून वगैरे झाला आणि तुम्हाला काहीतरी घरी वगैरे न्यायचं असेल तर ह्या गल्लीत आतमध्ये शिरायचं आहे. बघा असे तुम्हाला फुलांच्या टोपऱ्या दिसतील. तुम्हाला जर मूर्ती वगैरे पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मूर्त्या भेटतील. तर बेसिकली तुम्ही गणपतीपुळे वगैरे फिरून वगैरे झालात तर तुम्ही इकडे येऊ शकता. काही गोष्टी काही तुम्हाला काय खरेदी वगैरे करायचं असेल तर तिकडे नॉर्मली फ्रीज मॅग्नेट वगैरे घेतात. तर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर वगैरे असाल तर मग फ्रीज मॅग्नेट इज इनफ तुम्हाला. मी आता निघणार होतो इकडे गणपतीपुळ्याहून, पण काय झालं माहिती आहे, मला एक गोष्ट लक्षात आली की आता आपण कुठेतरी जातो आहे ना, तर तिकडची एक अशी आठवण घेऊन जायची, म्हणजे फ्रीज मॅग्नेट म्हणा. तर आता मी तिकडे 60 रुपये महाग दाखवले होते म्हणून मी घेऊन गेलो नाही. तर मी आता पुन्हा चाललो आहे तिकडे फ्रीज मॅग्नेट घ्यायला. सो आपल्याला भेटलेलं आहे फ्रीज मॅग्नेट